नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024 दरम्यान खूप अतिवृष्टी ही झाली होती। तर या अतिवृष्टी दरम्यान खूप साऱ्या शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले होते। तर मित्रांनो, आता त्या अतिवृष्टी नुकसान भरपाई आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली। तर यामध्ये या जिल्ह्यांची नावं देण्यात आलेली। तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 73,345.84 लक्ष रुपये या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे कोणते जिल्हे आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2025 रोजी हे देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधी विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी आता या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी प्रस्तावनामध्ये दिलेले की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी आता 73,345.84 लक्ष रुपये या ठिकाणी आता निधी वितरित करण्यात येणार आहे। तर या शासन निर्णयासोबतच जोडलेल्या प्रपत्रात दर्शवण्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधूनच अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण नियोजन तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी कोणते जिल्हे, तर यामध्ये सर्वप्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे कोकण विभागातील जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तर या कोकण विभागामधले जे 5 जिल्हे, तर या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता हे निधी वितरित करण्यात येणार आहे। तर ठाणे जिल्ह्यामधील जे निधी आहे तो म्हणजे 3.2 लक्ष या ठिकाणी या शेतकऱ्यांना आता वितरित करण्यात येणार आहे। तर पालघर जिल्ह्यासाठी 967.1 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3.25 लक्ष हे हा जो निधी आहे तो त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर रत्नागिरीसाठी 1.21 लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 5.2 लक्ष रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो म्हणजे अमरावती। तर अमरावतीसाठी सुद्धा या ठिकाणी 89.17 लक्ष रुपये हे वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 2,273 लक्ष रुपये हे त्यांना नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। यवतमाळसाठी सुद्धा 48.3 लक्ष, त्याचनंतर बुलढाणासाठी 30,035 लक्ष, तसेच वाशिमसाठी 0.47 लक्ष हे असे या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे विभागामधील जो सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 68.51 लक्ष रुपये एवढा निधी ह्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 805.65 लाख रुपये या ठिकाणी या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 260.16 लक्ष रुपये हे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मंजूर देण्यात आलेले आहे। त्यानंतर जो नाशिक विभागातील आहे तर नाशिकमध्ये सुद्धा 1.1 लक्ष या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर धुळे जो जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 93.73 लक्ष रुपये हे या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी सुद्धा 36.26 लक्ष, तसेच जळगावसाठी 1443 लक्ष, तसेच अहमदनगर 70.94 लक्ष रुपये हे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळणार आहेत। त्यानंतर जो नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागासाठी वर्धा जिल्हा आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये 1,176.1 लक्ष रुपये, तसेच नागपूरसाठी सुद्धा 17.99, तसेच गडचिरोलीसाठी 239.79 लक्ष रुपये हे या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। तर असे टोटल 73,345.84 लक्ष रुपये हे या शेतकऱ्यांना, या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा जो जुलै ते ऑक्टोबर 2024 जो अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये आली, तर अशा पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळणार आहे।
तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.